का नेता भारतीय जनता पार्टी का आज चुना जाएगा और सेंट्रल से निर्मला सीतारामन जी और विजय जी आए हैं गुजरात से, तो आज नेता का चुना जाएगा और देवेंद्र जी फडणवीस आज नेता का चुन जाएंगे। नेता सर, राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल? देवेंद्र फडणवीस। एकामागून एक भाजपचे नेते दाखल होताना आपण पाहतोय, हे दृश्य आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस सुद्धा थोड्याच वेळापूर्वी सागर बंगल्यावरतून निघाले आहे आणि आता ते विधान भवन परिसरात दाखल होणार आहेत। देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानंतर एकंदरीत आपण पाहतोय की भाजपच्या विधिमंडळ गट नेता कोण असणार याची महत्त्वाची बैठक 11 वाजता पार पडणार आहे, परंतु त्याआधी कोर कमिटीची बैठक होणार आहे। या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये काही मुद्दे ज्यावरती चर्चा होईल आणि त्यानंतर मग विधिमंडळ गट नेता निवडीची बैठक सुरू होणार आहे आणि याच बैठकीसाठी राज्यभरातून नेते आणि आमदार जे आहेत, नवनिर्वाचित आमदार, ते सुद्धा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। शिवाय भाजपला ज्या अपक्षांनी पाठिंबा दिलाय ते नेते देखील बघा, पक्षाने मला न्याय दिला पाहिजे ह्या मताचा मी आहे। मी त्या बाबतीमध्ये त्यांना सांगितले आहे, बघू आता। देवेंद्रजी हे नेहमी पॉझिटिव्ह असतात आणि त्या पद्धतीने पॉझिटिव्ह पद्धतीने त्यांनी शब्द दिला आहे। चला येतो। दृश्य आपण सध्या पाहतोय, विनोद तावडे सध्या आणि त्यांच्या सोबत चंद्रशेखर बावनकुळे हे दोघे सुद्धा विधान भवनात दाखल झाले आहेत। थोड्याच वेळापूर्वी 10:30 वाजेपर्यंत भाजपचे निरीक्षक सुद्धा विधान भवनात पोहोचणार आहेत। निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री आणि त्यासोबतच विजय रूपाणी जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत, ह्या दोघांचीही केंद्राकडून निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। कालच ते मुंबईत दाखल झालेत। हे दोघेही थोड्याच वेळात 10:30 पर्यंत विधान भवन परिसरात पोहोचतील आणि पाठिंबा असणारे अपक्ष आमदार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। नवनिर्वाचित भाजपचे आमदार सुद्धा उपस्थित राहत आहेत। ते दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। सकाळी 11 वाजता गट नेता निवड प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते।